परमेश्वराच्या गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी पास्टर अमर कुमार दिवे स्वागत करत आहे. परमेश्वराने आपला जीव मरणापासून, अश्रू गळण्यापासून आणि पाय ठेचण्यापासून सांभाळून परत एकदा त्याचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो. आपण या दिवसामध्ये प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 22 आणि वचन 18 मध्ये आपण आहोत आणि आजचा हा आपला तिसरा क्लास आहे. तर त्यामध्ये प्रगटी 22 आणि वचन 18 मध्ये लिहिलं की या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला, या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालेल त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणेल. तर या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला काय शिकवते की या पुस्तकातील संदेश वचने ऐकणारे म्हणजे इथे परराष्ट्रीय लोक नाहीत, इथे ख्रिस्त विरोधक लोक नाहीत, इथे ख्रिस्ताला सोडून जाणारे नाहीत. तर या ठिकाणी जे ख्रिस्ताचं वचन, देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकणारे, एक एक वचन समजून घेणारे, एका एका वचनावर विचार करणारे, या लोकांसाठी देवाची आज्ञा आहे. जर का यात यांनी काय भर घातली तर पवित्र शास्त्रातल्या नाही तर या पुस्तकातल्या सगळ्या प्रकारच्या पीडा परमेश्वर त्यांच्यावरती आणेल असं बायबल आम्हाला शिकवते. तर या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की यात जो कोणी भर घालेल त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणेल. मग प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये किती पीडा आहेत? किती पीडा आहेत? 21 पीडा आहेत. तर 21 पीडा कोणत्या लोकांवर येणार? कोणत्या लोकांवर येणार? तर जे लोक देवाचं वचन ऐकतात परंतु त्याच्यामध्ये भर घालतात. भर घालणे म्हणजे आम्ही पूर्वीचे ख्रिश्चन आहोत, आम्हाला देवाचं वचन सांगण्याची गरज नाही, आम्ही पूर्वीचे ख्रिश्चन लोक आहोत, आम्ही चर्चमध्ये गेलो पाहिजे असं नाही, आम्ही पूर्वीचे ख्रिस्ती लोक आहोत, आम्हाला सगळं काही माहिती आहे असं म्हणून जे लोक माघार घेतात, असं म्हणून जे लोक चुकीचे विचार आपल्या डोक्यामध्ये आणतात, अशा प्रत्येक व्यक्तीला देव सांगतो की यामध्ये ज्यांनी ज्यांनी भर घातली त्या प्रत्येक व्यक्तीवरती 21 पीडा पवित्र शास्त्रातल्या त्यांच्यावरती येणार. 7 शिक्क्यांच्या पीडा आहेत, 7 करण्यांच्या पीडा आहेत आणि 7 वाट्यांच्या पीडा आहेत. तर आपण 2 दिवसात शिक्क्यांच्या 6 पीडा आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण करण्यांच्या पीडांकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. तर त्यासाठी प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 8 आणि वचन 1 ते 5. आज आपण 7व्या नंबरची, 8व्या नंबरची आणि 9व्या नंबरची या 3 महाभयंकर पीडा ज्यांनी देवाच्या वचनात भर घातली त्यांच्यावरती येणार त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत. त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तास पर्यंत निवांत झाले. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले 7 देवदूत मी पाहिले. त्यांना 7 करणे देण्यात आले
मग आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांची प्रार्थनासह धूप ठेवण्याकरिता त्यांच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धुपाचा धूर व पवित्र जनांच्या प्रार्थना देवासमोर वर चढल्या. कोणाच्या प्रार्थना? देवदूताच्या प्रार्थना देवासमोर वर चढल्या. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट झाला, विजा चमकल्या आणि भूमिकंप पण झालेला आहे. तर ही जी पीडा आहे प्रियांनो, ही आहे अग्नीची पीडा. ही कोणत्या नंबरची पीडा आहे? अग्नीची पीडा आहे. तर अग्नीच्या पीडांच्या द्वारे परमेश्वराने पृथ्वीवरचे अनेक प्रकारचे जे लोक आहेत त्यांचा नायनाट केलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अनेक लोकांचा नायनाट करताना दिसत आहे. तर मग या ठिकाणी आता आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळत आहे. एक महत्वाची गोष्ट आपल्याला कोणती शिकायला मिळत आहे की जो कोणी यामध्ये भर घालेल तर पवित्र शास्त्राच्या सगळ्या पीडा त्याच्यावरती आणेल. मग या ठिकाणी बायबलचं वचन आम्हाला सांगते की त्याने 7वा शिक्का फोडल्यावर स्वर्गात अर्धा तास निवांत झाले. आता स्वर्गदूत पवित्र म्हणून रात्र दिवस परमेश्वराची आराधना करणारे असतात. रात्र दिवस देवाची उपासना करणारे असतात. परंतु आतापर्यंत 6 पीडा आल्यात. पहिली पीडा कोणती आली? धनुष्यबाणाची. त्यानंतर दुसरी तलवारीची. त्यानंतर तिसरी दुष्काळाची. आणि त्यानंतर 4थ्या नंबरची पीडा, 5व्या नंबरची आणि 6व्या नंबरची. अशा भयंकर पीडा आल्याच्या नंतर आता 7वा शिक्का फोडल्याच्या नंतर आता कोणती महाभयंकर पीडा येणार? त्यासाठी स्वर्गातले सर्व स्वर्गदूत घाबरले, भयभीत झाले, निवांत झाले. तेव्हा देवासमोर उभा राहिलेला 7 देवदूतापैकी एक देवदूत 7 करणे घेऊन आला आणि ते देवदूत वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थना ठेवण्याकरिता त्याच्याजवळ सोन्याचे पुष्कळ धूप दिला होता. मग देवदूताच्या हातातून धुपाचा धूर व पवित्र जनांच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचल्या. म्हणजे पवित्र देवाचे लोक जे वचनाप्रमाणे आचरण करणारे, वचनाप्रमाणे जीवन जगणारे, त्यांच्यापर्यंत हे पवित्र जनांच्या प्रार्थना पोहोचल्या. परंतु बाकीचे जे लोक ज्यांनी देवाचं वचन ऐकून त्याकडे दुर्लक्ष केलं, देवाचं वचन ऐकून त्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. वचन 5 सांगते, देवाच्या धुपाटण्याने घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी पृथ्वीवर टाकला. म्हणजे परमेश्वराने अग्नी पृथ्वीवर कोणत्या लोकांसाठी टाकला? की जे पवित्र जीवन जगत नाहीत. पवित्र जीवन जगून परमेश्वराची आराधना आत्म्याने आणि खरेपणानं करत नाहीत. त्यांच्यावरती त्यांनी स्वर्गातून अग्नीचा, वेदीवरचा अग्नी टाकला आणि तेव्हा मेघांचा गडगडाट झाला, विजा चमकल्या आणि मोठाच्या मोठा भूमिकंप पण झालेला आहे. म्हणून पवित्र जीवन जगणारे जे प्रत्येक पवित्र लोक आहेत
त्यांनी पवित्र देवाची प्रार्थना देवापर्यंत पोहोचवणं आणि एक एक वचन काळजीपूर्वक ऐकणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि एक एक वचन ज्यावेळेस आम्ही काळजीपूर्वक ऐकतो, एक एक वचन ज्यावेळेस आम्ही लक्ष देऊन ऐकतो, त्यावेळेस आपल्यावरती कुठल्याही प्रकारची पीडा येणार नाही. तर ही 7व्या नंबरची जी महाभयंकर पीडा, ज्यांनी पवित्र शास्त्राच्या वचनात भर घातली, आपल्याला भर पण घालायची नाही आणि कमी पण करायचं नाही. तर बायबलमध्ये जे हो आहे ते माझ्यासाठी आहे, जे नाही आहे ते माझ्यासाठी आहे. कारण उत्पत्तीच्या पुस्तकात देव काय म्हटला, या झाडाचं फळ खाऊ नका. तर आदम आणि हवेचं काम काय आहे की या झाडाचं फळ खाऊ नका असं देव आम्हाला सांगतो ना. मग आम्हाला त्या झाडाचं फळ खायचं नाही. परंतु सैतानाने त्यांच्या मनामध्ये भुरळ पाडली आणि बरं आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडाचं फळ त्यांनी खाल्लं आणि शेवटी त्यांच्या जीवनात पाप आलं आणि पापाचं वेतन हे मरण आलेलं आहे. म्हणून 7व्या नंबरची पीडा ही अग्नीची पीडा आलेली आहे की जे पवित्र जीवन न जगता अशुद्ध जीवन जगलेत आणि त्यांच्यावरती हे अग्नीची पीडा आलेली आहे. आता आपण 8व्या नंबरची पीडा बघणार आहोत. त्यासाठी प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 8 आणि वचन 7 कडे लक्ष द्या. आता ही करण्यांची पीडा आहे. पहिले 7 आपण शिक्क्यांची पाहिली, आता ही करण्यांची पीडा आहे. तर आता ही 8व्या नंबरची पीडा कशी आहे आणि कोणत्या प्रकारची आहेत, तर प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 8 आणि वचन 7 सांगते की पहिल्या देवदूताने करणा वाजवला तेव्हा रक्त मिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली आणि पृथ्वीचा 3रा भाग जळून गेला, 1/3 झाड जळून गेले आणि सर्व हिरवे गवत जळून गेले. तर ही 8व्या नंबरची पीडा आहे. तर ही कोणती 8व्या नंबरची पीडा आहे? ही गारांची पीडा आहे. आणि या गारामध्ये रक्त पण आहे आणि अग्नी पण आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की प्रगटीकरणाचं पुस्तक किती महत्वाचं आहे. आतापर्यंत मत्तई, मार्क, लूक, योहान, प्रेषित, रोम, करिंथ, इफिस, इब्री हेच पुस्तक आपण वाचत गेलो. यामधूनच आपण देवाचे आशीर्वाद शोधत गेलो. यामधूनच आपण देवाचे आशीर्वाद प्राप्त करत गेलो. परंतु प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या ठिकाणी 8व्या नंबरची पीडा, मग पहिल्या देवदूताने जसाही करणा वाजवला, रक्त मिश्रित गारा आणि अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली, पृथ्वीवरचा 3रा भाग जळून गेला. नंबर 2, 1/3 झाडे जळून गेले आणि नंबर 3 सर्व हिरवं गवत पण जळून गेलेलं आहे. म्हणजे झाड पण जळून गेले, जमीन पण जळून गेली आणि गवत पण जळून गेले. मग या गारांच्या पिडांमुळे कितीतरी लोक, कितीतरी जनावर, कितीतरी प्राणी त्यांची हानी झालेली आहे. या गोष्टी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून ही 8व्या नंबरची पीडा आहे आणि ती आहे 8व्या नंबरची पीडा गारांची. एक एक गार 100 किलोची पडली आणि त्या गारीमध्ये रक्त आहे, त्या गारीमध्ये अग्नी आहे. मग अग्नी, रक्त आणि गार हे तीनही मिश्रण होऊन या पृथ्वीचा संपूर्ण नासोडा केला. जसा एका काळामध्ये सदोम आणि गमोर या देशातले लोक व्यभिचाराचं पाप करत होते, जार कर्माचं पाप करत होते
आणि त्यांना सुधारण्यासाठी देवाने संधी दिली, परंतु ते सुधारले नव्हते. आणि म्हणून परमेश्वराने स्वर्गातून अग्नीचा पाऊस, गारांचा पाऊस यांची वृष्टी केली आणि सदोम आणि गमोर हा देश पूर्णपणे नष्ट झाला. तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात जे लोक उचलल्या जाणार नाहीत, प्रभू येशूच्या गुप्त आगमनात जे लोक देवाच्या राज्यात जाणार नाही, तर 8व्या नंबरची पिढा, हे गारींची पिढा त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आता आपण 9व्या नंबरची पिढा बघणार आहोत. तर 9व्या नंबरची पिढा प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 8 आणि वचन 8 आणि 9 कडे लक्ष द्या बरं. प्रगटी 8:8 आणि 9. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखं काहीतरी समुद्रात टाकलं गेलं. समुद्राचा 1/3 पाण्याचे रक्त झाले आणि समुद्रातील प्राण्यांपैकी 1/3 प्राणी मरण पावले आणि तसेच 1/3 तारवांचा पण काय झाला, नाश झालेला आहे. प्रियांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता मी हे शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगत आहे, परंतु ज्यावेळेस मी एक एक पिढा डिटेल मधून तुम्हाला सांगेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी 9व्या नंबरची पिढा कोणती आहे? दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा अग्नीने पेटलेला मोठा डोंगरासारखं काहीतरी समुद्रात टाकण्यात आलं. म्हणजे अग्नीनं पेटलेला एक डोंगर. आता डोंगराचा किती किलोमीटर असतो? तो डोंगर 30 ते 40 किलोमीटरचा डोंगर असतो बरं का. त्याचा घेरा डावी उजवीकडून जर तुम्ही पाहाल तर 30 ते 40 ते 35 किलोमीटरचा तो डोंगराचा तो घेरा असतो. तर त्या डोंगरासारखं काहीतरी पेटलेलं कुठं टाकलं? समुद्रात. आता समुद्रात टाकल्याच्या नंतर नंबर 1, समुद्रात जेवढे मासे होते ते अग्नीच्या पाण्याने, कारण त्या ठिकाणी पाणी उकळायला लागलं, गदगद गदगद उकळायला लागलं. आणि जसंही पाणी उकळायला लागलं 1/3 सगळे प्राणी मरण पावले. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण पाहतो की सगळ्या प्रकारचे 1/3 तारवांचा काय झालेला आहे? नाश पण झालेला आहे. म्हणजे दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला, अग्नीने पेटलेला मोठ्या डोंगरासारखं काहीतरी समुद्रात टाकण्यात गेलं, तेव्हा समुद्रामध्ये इतकी मोठी सुनामी आली. 30 ते 40 किलोमीटरचा डोंगर पेटलेला जेव्हा टाकला, तेव्हा तुम्ही एखादी लहानसा दगड पाण्यात टाका बरं, कसं पाणी वर येते. एवढा मोठा 30-40 किलोमीटरचा डोंगर टाकला रे टाकला. 1/3 पाण्याचं रक्त झालं. प्राण्यांचं रक्त का झालं? कारण सगळे प्राणी, मासे, मगर, कोल्हे, मासे, मगर, वेगवेगळ्या जातीचे खेकडे, वेगवेगळ्या जातीचे अजगर, वेगवेगळ्या जातीचे त्या ठिकाणी जे काही प्राणी आहेत. आता तुम्हाला त्या प्राण्यांची, पाण्यात असणाऱ्या प्राण्यांची तुम्हाला आता जास्त माहिती देण्याची गरज नाही, कारण ट्रका एवढे मोठमोठाले मासे, वेगवेगळ्या जातीचे मासे एका क्षणात मरण पावले. का? कारण डोंगरासारखं पेटलेलं डोंगर पडल्यावर ते पाणी गरम झालं ना, आणि मग पाणी गरम झाल्याच्या नंतर 1/3 पाण्याचं रक्त झालं आणि समुद्रातल्या प्राण्यांपैकी 1/3 प्राणी मरण पावले. म्हणजे सर्वच्या सर्व प्राणी मरण पावले. नंबर 2, जे तारू. आता तुम्ही मुंबईला कधी गेले का? हो की नाही? हो, गेलो. आता मग तुम्हाला माहिती आहे का पृथ्वीवर 3 भाग पाणी आहे आणि 1 भाग जमीन आहे. म्हणजे सर्व माल वाहतूक समुद्रातून
कशाने होतात? जहाजाने होतात, नाही का? तारवाने होतात, जहाजाने होतात. काही वर्षापूर्वी एक टायटॅनिक जहाज बनवण्यात आलेलं होतं आणि टायटॅनिक जहाज बनवण्यासाठी 100 ते 150 इंजिनियर होते आणि ते टायटॅनिक जहाज बनवल्याच्या नंतर इतिहास सांगते की परमेश्वर जरी आला तरी हे टायटॅनिक जहाज तुटणार नाही, इतक्या प्रकारचे हमीपत्र देण्यात आलं. आणि त्यावेळेस पहिल्या चक्करमध्ये 1,500 लोकांची संख्या तिथं होती आणि कर्मचारी 500, असे 2,000 लोक. तर अनेक प्रकारचे लोक रडत होते, आक्रोश करत होते, कारण टायटॅनिक जहाज इतिहासात गाजलेलं जहाज होतं आणि त्याची तिकीटच मिळत नव्हते. आणि म्हणून अनेक जण रडत होते की आम्हाला तिकीट मिळाली असती तर किती चांगलं झालं असतं. तरी पण हजारो लाखो लोक टायटॅनिक जहाज कसं निघते आणि जाते हे पाहण्यासाठी आले आणि 2,000 लोक त्यांनी तिकीट बुक केले आणि ते टायटॅनिक जहाजामध्ये बसले आणि पहिल्याच फेरीमध्ये एका बर्फाला धडकलं आणि त्या ठिकाणी टायटॅनिक जहाज 2,000 लोकांना घेऊन मरण पावलं आणि आजही ते समुद्रात सडलेलं किंवा पडलेलं आपल्याला पाहायला मिळतात. तर अशाच प्रकारे समुद्राच्या या भागातून त्या भागात, त्या भागातून या भागात 24 तास त्या ठिकाणी तारू फिरत आहे. आणि जसंही आकाशातून मोठंच्या मोठं डोंगर पडलं, गरम डोंगर पडलं, सगळ्यात पहिले पाणी गरम झालं. गरम पाणी झाल्याच्या नंतर जेवढं गरम पाणी झालं त्याच्यामध्ये जेवढे प्राणी होते एका क्षणात मरण पावले आणि त्यांचे पाण्याचं रक्त झालं. नंबर 2, जेवढे तारू होते ते तारू त्या पाण्यामध्ये वितळून गेले, हजारो लाखो लोक मरण पावले. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट की एवढा मोठा सुनामी लाट त्या ठिकाणी पडले की समुद्राच्या अवतीभोवतीचे सगळे शहर, हे होणाऱ्या गोष्टी आहेत बरं का. अजून झालेले आहेत का पास्टर साहेब? नाही, होणाऱ्या गोष्टी आहेत बरं का. आणि मग जेव्हा सुनामी लाटा काय म्हणतात मोठेच्या मोठं डोंगर पडलं तेव्हा अवतीभोवतीचे सगळे शहर, सगळ्या गावात ते पाणी शिरलं आणि जे शहरात, बंगल्यात, गावात प्रवास करणारे, काय म्हणतात सकाळी सकाळी फेरीला जाणारे, 2 व्हीलरवर फिरणारे, शॉपिंगला जाणारे त्या गरम पाण्यात सापडले आणि एका क्षणात त्यांचं पण मांस काय झालं, पाणी होऊन गेलं. अशा प्रकारची पीडा परमेश्वर देवाच्या वचनात भर घालणाऱ्या लोकांमध्ये आणणार आहे. अशा प्रकारची भर परमेश्वर अशा लोकांना आणणार आहे. म्हणून लूक अध्याय 17 आणि वचन 34 काढा. लूक अध्याय 17 आणि वचन 34. मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री एका बाजेवर 2 असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं चोरासारखं आहे. तो कोणत्या घटकेस आणि कोणत्या टायमाला येईल हे कोणाला सांगता येत नाही. आणि म्हणून कोणत्या टायमाला कोणत्या वेळेस येईल हे कोणालाच माहिती नाही. मग 2 जण बाजीवर झोपलेले आहेत. एक जण प्रार्थना करत झोपला, एक जण वचन वाचून झोपला, एक जण देवाची स्तुती करत झोपला, तो उचलला गेला येशू बरोबर. आणि एक जण टीव्ही पाहत झोपला, मोबाईल पाहत झोपला, दारू पीत झोपला, मोबाईलचे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन पाहत झोपला, तो त्याच ठिकाणी राहिलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारची महाभयंकर पीडा येत्या दिवसामध्ये स्वर्गातून उतरणार आहे. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, ऐका.
देवाचं वचन प्रगटी 22 आणि वचन 18 तुम्ही ऐका की जो कोणी देवाचं वचन ऐकतो त्यांनी कुठल्याही प्रकारची भर त्याच्यात टाकायची नाही, कुठल्याही प्रकारचे मनाचे विचार त्याच्यात टाकायचे नाही, कारण आकाश आणि पृथ्वी नाहीतशी होईल पण परमेश्वराच्या वचनाचा काना आणि मात्रा काही तसा होणार नाही. आणि अशा प्रकारचे 21 पिढा, आतापर्यंत 9 प्रकारच्या पिढा मी तुम्हाला शिकवल्या. जर तुम्ही बायबल अभ्यासला नसाल तर तुम्ही प्रगटीकरण अमर मिनिस्ट्री यूट्यूब चॅनल सर्च करा, त्याच्यामधून तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि जे निश्चयपूर्वक देवाचं वचन ऐकतात त्यांनी पापापासून, लबाडीपासून, खोटे बोलण्यापासून, स्वार्थीपणापासून स्वतःचा बचाव करा आणि जिवंत देवाला आपलं जीवन समर्पण करा. हीच परमेश्वराची सर्वात मोठी इच्छा आहे, हीच परमेश्वराची सर्वात मोठी आशा आहे. आणि म्हणून आकाश आणि पृथ्वी नाहीतशी होईल पण परमेश्वराच्या वचनाचा काना आणि मात्रा नाहीतसा होणार नाही. मग जे अतिशहाणे लोक, ज्यांना पवित्र शास्त्राची माहिती असून जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करतात त्यांचा धिक्कार आहेत. काही जण प्रश्न तयार करतात, आदाम आणि हवेला 2च मुलं झाले, मग त्यांना बायका कुठून आल्या, तो एक प्रश्न करतात. काही जण म्हणतात देव तर सर्वव्यापी आहे, मग त्याला तर माहिती होतं ना, बरं आणि वाईटाचं ज्ञान करून देणारे झाडाचं फळ हे खातील, मग देवानं तिथं लावलंच कशाला, लावायलाच नव्हतं पाहिजे ना. मग काही अतिशहाणे लोक आहेत, मग देवाला आमच्या पापांची क्षमा करायची होती तर मग आम्हाला पापात, शापात, अंधकारातच काऊन ठेवलं. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करून अनेकांना जे लोक गुरफटल्यासारखे करतात किंवा गोंधळात पाडल्यासारखे करतात, अशा प्रत्येक व्यक्तीला निश्चयपूर्वक प्रगटी 22:18 सांगते की त्यांच्यावर पवित्र शास्त्राची पीडा येईल. आता काही लोक शनिवार दिवस शब्बात पाळतात आणि शनिवार दिवशीच भक्ती करतात आणि म्हणतात की रविवार दिवस हा चुकीचा आहे, शनिवार दिवसच आहे. अरे आम्ही पण मान्य करतो की शब्बात दिवस हा शनिवार आहे, परंतु आता शब्बाताची उपासना करण्याचे दिवस आहे का? नाही, कारण उत्पत्तीपासून मलाकीपर्यंत शब्बाताचे दिवस संपले. आता आपण कुठं आहो? पुनरुत्थानामध्ये आहो. आणि येशूने काय म्हटले योहान 11:25 मध्ये की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. मग आता आपल्याला शब्बाताची उपासना करायची नाही, तर जो देव आपला पुनरुत्थान करणार त्याची उपासना करायची. तरी त्यामध्ये लोक भर घालताना आपल्याला दिसतात. काही लोक रोमन कॅथलिक आहे. अरे आई नसती तर येशू जन्माला आला असता का? आई नसती तर येशूला या जगात येता आलं असतं का? मग पहिले आई मोठी आहे, नंतर येशू मोठा आहे. अरे स्वतः येशू त्याच्या पवित्र शास्त्रात म्हणतो की पहा, एक कुमारी गर्भवती होईल, ती एका पुत्रास जन्मास घालेल, त्याला इम्मानुएल म्हणतील. या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. मग कुठली ना कुठली कुमारी गर्भवती होणार, ती एका पुत्राला जन्मास घालणार आणि देव आमच्या बरोबर राहणार. हे पवित्र शास्त्रात लिहिलेल्या गोष्टी असताना सुद्धा यामध्ये पण काही लोक वेगवेगळ्या प्रकारची भर घालण्याचा प्रयत्न करतात. तर काही लोक जे आहेत ते शालोमन आर्मी म्हणून आहेत, ते प्रभुभोजन देण्यासाठी मनाई करतात, बाप्तिस्मा देण्यासाठी मनाई करतात आणि म्हणतात की नाही, येशूच्या काळातच बाप्तिस्मा होता, येशूच्या काळातच प्रभुभोजन होतं, आपली पात्रता, आपली लायकी नाही आणि आपण ते देऊ शकत नाही, असे म्हणून कित्येक लोक प्रभुभोजन पण देत नाहीत आणि त्यांना बाप्तिस्मा पण देत नाही.
असे अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारचे भर घालून पवित्र शास्त्राची पीडा ते स्वतःवरती आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणून या लोकांपासून सावध राहणं किती महत्वाचं आहे. परत एक नवीन मिशन चालू झालं. येरुशलेम माता तुमच्याकडे आलं का? आले ते माझ्याजवळ नाही आलं पाहिजे बाजून, मला ते नाही आलं. आमच्याकडे आले होते. हा, ते हाँगकाँग आलेले आहेत आणि तेच येशू आहे. येरुशलेम माता आहे, येरुशलेम पिता आहे. येरुशलेम माता, येरुशलेम काय म्हणतात, स्वर्गातील पिता आहे तर स्वर्गातील माता पण आहे. म्हणजे देवाला तुझी पत्नी आहे असं असे म्हणतात. त्यानंतर ते डोळे बंद करून प्रार्थना करत नाहीत, गाणे म्हणत नाहीत. येरुशलेम माता आहे आणि ती आपली माता आहे, ती येणार आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश करून अनेक लोकांना फसवण्याचा, अनेक लोकांची दिशाभूल करण्याचा आणि प्रभू येशू ख्रिस्त हाँगकाँग या ठिकाणी आलेला आहे आणि त्याने जन्म घेतलेला आहे. आणि आज आपण विश्वास ठेवायला पाहिजे, पण आपण ठेवत नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे डिमोशन, वेगवेगळ्या प्रकारचे मिशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक आजही भर घालताना दिसतात आणि आजही भर घालताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 18 सांगते की पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे यांना मी खात्रीपूर्वक, निश्चयपूर्वक आणि शपथपूर्वक सांगतो की जो कोणी यात भर घालेल, पवित्र शास्त्राच्या या पिढा त्यांच्यावरती येणार, अग्नीच्या पिढा त्यांच्यावरती येणार. त्यानंतर गरम पाण्याच्या पिढा त्यांच्यावरती येणार. त्यानंतर भूमिकंपाच्या पिढा त्यांच्यावरती येणार. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिढा, एक एक पिढा त्यांच्यावरती येणार. आणि म्हणून प्रगटीकरण होणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जे सेवक भेटलेले आहेत, जे तुम्हाला उत्तम आणि चांगलं शिक्षण देतात आणि चांगल्या प्रकारे देवाचं वचन तुम्हाला शिकवतात, त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेऊ नका. चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वतःला अनंत काळाच्या नरकात नेऊ नका. जे लोक येशूच्या गुप्त आगमनात उचलल्या जाणार नाहीत, त्यांच्यावर ते 21 पिढा येणारच. परंतु जे सत्य ज्यांना माहिती आहे, त्यांनी जर याच्यामध्ये जर काही भर घातली आणि त्यांनी जर सैतानाचं ऐकून चुकीच्या गोष्टीला जर प्राधान्य दिलं, तर या पुस्तकातल्या पिढा परमेश्वर त्यांच्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक हो, ऐका. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, पण देवाच्या वचनाचा काना आणि देवाच्या वचनाचा मात्रा नाही तसा होणार नाही. स्वर्गातून अग्नीची पिढा येणार, स्वर्गातून मोठ्याच्या मोठं डोंगर पडणार, स्वर्गातून वेगवेगळ्या प्रकारचे गरम पाण्याने अनेकांचा नाश होणार. या सगळ्या पिढा कोणावर येणार? तर जे लोक यात भर घालतात. तर आम्ही भर घालू नये, तर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे आणि वचनाप्रमाणे चालणारे व्हावं, अशी प्रभूमध्ये आशा ठेवा. आणि देव तुम्हाला या प्रगटीकरणाच्या पुस्तकातून सुरक्षित ठेवल्याशिवाय राहणार नाही.